नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे शुभम सावंत ब्लॉग्समध्ये. तर आज आपण चाललो आहे एका वॉटरफॉलला, जो आहे हिडन वॉटरफॉल. आणि रोहननी ह्या वॉटरफॉलला शोधून काढलं आहे इंटरनेटवरती. तुम्हाला आता समजेलच आम्ही कुठे चाललो आहे. तसंही मी नाव दिलं आहे त्या वॉटरफॉलचं. तर बघूया या प्रवासात किती मजा येते. अर्धा प्रवास आम्ही कंप्लीट केला आहे बोरिवलीपासून काय. तर आपल्यासोबत आहे अभियश आणि रोहन पवार. तर बघूया कसं होतं आहे. वातावरण झालं आहे मित्रांनो, बघा पावसाचं वातावरण झालं आहे. कारण की पुण्यात पण पाऊस लागला आहे, दुबईमध्ये पण पाऊस लागला आहे आणि आता मुंबईत पण पाऊस लागण्याची शक्यता आहे. लागला आहे ना. तर पाहू. थेंब पडतात गाड्यांची. तर मित्रांनो, आता पोचलोय आपण फल्याण गावात, जिकडे आहे आपला सिक्रेट वॉटरफॉल म्हणजेच गोकुंडी धबधबा. सुट्टे की नाही घाट? हा हो, मिळाली थँक्यू. इथे आहे ना, चालेल ना. मित्रांनो, इकडे आपण आता बाईक पार्क केली आहे यांच्या इथे. आणि आता इथून आपण चाललोय जंगलात वस्तीसाठी. टेंट आणले आम्ही राहायला रात्रभर, आणि उद्या सकाळी आम्ही वॉटरफॉलला जाऊ. रोहन आपल्या बॅगेतून आपले गॅजेट्स काढताना बॅटरीज आणि. तर मित्रांनो, हा माझा पहिला अनुभव आहे रात्रीचा स्टे, ते पण टेंटमध्ये एका जंगलात. आणि आता आपण एकदम आताच चालत चाललोय जंगलामध्ये. मित्रांनो, हे आहे आपलं विषारी झाड, कटही झेरीला झाड. हे तुम्हाला सांगतो खूप विषारी असतं. अच्छा, हिरवं आहे. चला मग आता पुढे जाऊया. बर. तर चालतोय अर्धा किलोमीटर चाललोय. आता ठाऊक नाही अजून पुढे किती मीटर आहे किंवा किलोमीटर आहे. ओहो, किती? अर्धा तास. मोठं लाकड. तर वाटेमध्ये असे आम्ही लाकडं जमा करत चाललोय, जेणेकरून आम्हाला ते आग लावायला आणि जेवण करायला उपयुक्त ठरतील. रात्रीच्या काळोखात रस्ता सापडत नाही आहे, शोधण्याचा प्रयत्न चालू आहे. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी इथे कोणीतरी कॅम्पिंग करून गेलं आहे अगोदर, आणि अशी ही जागा आहे कॅम्पिंगची. इकडे आपण टेंट लावू शकतो. पण अभियश आणि रोहन तिथे गेलेत एक सपाट जागा शोधायला, तोपर्यंत मी इथे थांबलो आहे. तर ते जे शिखर तुम्हाला दिसतंय ते आहे टायगर पॉइंट, लोणावळाचं फेमस. तर आता या ठिकाणी आम्ही टेंट लावतो, जिथे आपण आज रात्री
झोपणार आहोत आतमध्ये. दगडांची मांडामांड करताना रोहन पवार. तर मित्रांनो, आम्ही हे घरातून आणले सर्व सामान. त्याच्यामध्ये आहे हळद, बटाटे, कांदे, लसूण, मिरच्या आणि डाळ आणि भात म्हणजे तांदूळ. हे सर्व आणले आम्ही. देणार तुला, देणार. आधी बनवू दे मग माझी घेऊन. तर गेलो बाबांकडे माचीस मागितली. बाबाने मला माचीस दिली. तर आधी तिकडून गेली होती. तर आधी तिकडून गेली होती आणि मी आपला गेलो. आमची गवताची कुडी असते ना मोठी, मोठी कुडी होती. तर काय टाकलं आपण? मोहरी आणि अजून काय असतं रे? मोहरी आणि जिरा. जिरा, मोहरी आणि जिरा टाकलाय. कांदा परतून घेऊया. क्या बात आहे. मित्रांनो, अशी मजा ही तुम्हाला कॉर्पोरेट ट्रिप किंवा स्विमिंग पूल आणि रिसॉर्ट अशी मजा तुम्हाला अनुभवता येणार नाही कधीच. पण कधी कधीच. आणि इथे आल्यावरच कळतं मित्रांनो. तुम्हाला हे व्हिडिओ बघून तुम्हाला वाटत असेल काय बोरिंग का किंवा असं. इथे आल्यावरच हे कळतं. कारण की तिकडे तुम्हाला फक्त मजा मजा करायला मिळते. इकडे थोडी अर्धी फाटलेली पण असते आणि अर्धी मजा असते. बरोबर ना? कोण आहे इकडे काढू? त्याचा अभियश, बरोबर ना? येस येस. आता आपण टाकतोय मसाला. कुठचा मसाला आहे रोहा? मालवणी मसाला आमचा स्वतःचा. पवारांचं मालवणी मसालो. असं क्या बात आहे. आता हळद. अशी टाकलो. अशी हळद टाकल्यान असं तिखट होणार ना भाते भाई. नको रे, काय तिखट होणार जास्त. मसाला एवढा टाकलाय भाई. डिशचं नाव काय आपल्या? 2 चमचे टाकले. मसाले भात. मग आपला मेन इन्ग्रेडियंट गेला आहे. ती बॉटल दे. काय बोलतोय हा? आता एवढा भात आपल्याला 5 लोकांना पुरेल ना? 2 कुत्रे आणि आम्ही 3 माणसं. इथे चमचा ठेवला, तो कुठे गेला? तर हे सर्व साहित्य मित्रांनो घरातून रोहन पवार यांनी आणलंय. आणि हा जो टोप आहे तो त्याने घरातून आईला न सांगता आणलाय. कारण की आहे गेली. हां, मक्की बिक्की गेली. आणि आईला जर सांगितलं असतं की हा टोप घेऊन चाललाय तर आईने याला त्याच टोपाने मारलं असतं. बरोबर ना काकी? बघताय ना?
बघतास मा तुमचं झील काय करता तो बघा. आता ह्याला आपण ठेवून देऊया असंच उकळी येईल. पण किती वेळ ते नाही माहिती. आता त्याला उकळी कधी येईल याचे वरती अवलंबून आहे सगळं. ते आता उकळी कधी येईल ते. तर हे जीवनाचं सार रोहन पवार टाकतोय आता विथ अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार. तर मित्रांनो 4 hours later आपल्या भाताला उकळी आली आहे. भाताला उकळी आली. होतोय होतोय ना. आपला मग खिचडीसारखा मसाले भात. मित्रांनो आपला मसाले भात रेडी आहे आणि चव घेऊन बघितली आम्ही तर तो चांगला बनला आहे खूप. पण ही खिचडी का वाटते मसाला भात बनवलेला. ठीक आहे. चालेल. खिचडी तर खिचडी अभी क्या वाजली खिचडी. मित्रांनो हे पापड भात रेडी आहे आणि आपली ताट पण रेडी आहेत. आधी पापड काढून घेऊया म्हणजे हे घेऊ. रोहन असताना आपली गैरसोय कधी होणार नाही. हे असं पकड. कसं इकडे इकडे त्याला ब्लॉग बनवू दे. कसलं थोडं व्हिडिओ काढ बरं तिकडनं. तर या अरण्यात आपला स्नेहभोजनाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. हा बाते रोहन. बाकी त्यांना दोघं येते चालेल. अरे मस्त. हे पण येतं काय साईड. बस एक नंबर. एक काम भारी झालं. पापडावरती जागा आता. पापड्यावरती जाऊ घ्या. उलटा कर त्याला. जेवण आहे ना आपल्याकडे. हा बस काढ. एवढंच दिले. तर इकडे गुलाबजाम आहेत. लग्नाची थालीच झाली. कसे होते रोहन गुलाबजाम. मस्त मी बनवलेले गुलाबजाम. कोणी बनवलेले. मी. तर हे माझ्या गुलाबजाम मावशीने दिलेत. संपले जर खा खाऊन टाक. खा रे तर खा. आता कोणी बनवलेलं सांग. मावशीने तुझ्या. कसे होते. मस्त. सांगायचं ना अगोदर अजून एक पाहिजे होता म्हणून. तर मित्रांनो आता आम्ही झोपण्याची तयारी करतोय. बघू आता झोप लागते का. या दोघांना तर सवय आहे. तर आता वाजलेत 1 आणि जस्ट चहाचा विषय सुरू होता. चायची व्हिडिओ बघितली. चायची एक व्हिडिओ बघितली तर ह्या दोघांना आता चहाची तलप लागली. चायची तलप लागली. आता आम्ही रात्रीच्या 1 वाजता चहा बनवायला चाललो. थांब रे. हां आयडिया. सारी उम्र हम मर मर के जी लिए एक पल तो अब हमें जीने दो सारी उम्र हम मर मर के जी लिए
एक पल तो अब हमें जीने दो ना 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 na 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 na. Give me some sunshine, give me some rain, give me the chance wanna grow up once again. रोहन गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता काय मॅगी. हो बघा मित्रांनो, टोप कसा काळा कुट्ट पडलाय तो बघा. हीच हालत झाली आहे मित्रांनो मुंबईकरांची. या आमची हालत तर होतीच अगोदरपासून, पण आता या मुंबईच्या गरमीमुळे अशी हालत झाली आहे. पण या अशी म्हणते एवढीच नाहीये. तर मित्रांनो, आता इकडचा बोजा बिस्तारा म्हणजे स्टेंट कॅम्प सगळं गुंडावून आता आम्ही चाललो आहे वॉटरफॉलच्या दिशेने, म्हणजेच गोकुंडी वॉटरफॉल आणि कुंडाच्या दिशेने. चला लेट्स गो बॉयज. आता किती असेल किमान रोहन? 1.5-2 किलोमीटर. तर 1.5-2 किलोमीटर चालत जायचं. 1 किलोमीटर पुढपर्यंत काय नव्हतं. अच्छा, रस्ता असा काहीसा रॉकी आहे. आता स्ट्रीम मधूनच जाऊया. पुढे आला गाडी पण जातो बरोबर असतं. हे देवकुंड सारखं वाटतं ना. हा पॅच लागतो ना सपाटवाला. तिकडे जेवण जेवलं होतं. देवकुंडला गेले. हो कधी? तुझ्याबरोबरच. पाण्याचा खळखळीन आवाज येतोय. जवळपास इथे कुठेतरी कुंड असावं. तब्बल 1.5 किलोमीटर चालतो आता आम्ही. फायनली भरपूर माणसं दिसत आहेत. संडे पण आहे. बसलोय आपण आपल्या हिडन प्लेसवरती मित्रांनो. खूप खडतर रस्ता आहे मित्रांनो, म्हणून त्याला हिडन प्लेस किंवा सिक्रेट प्लेस वॉटरफॉल म्हणतात. कारण की प्रत्येक जण इकडे येऊ शकत नाही, कंटाळून जाईल. कसं वाटतंय? दमलो ग बाई दमलो.
जिकडून आपण ह्या ब्लॉगचा इंट्रो दिला होता कळंबोलीला, त्या साईडला. आता आपण या साईडला उभे आहोत आणि आपला हा प्रवास संपतोय. आपली ही ट्रिप इथे एंड करतो आहे. थोडा त्रास झाला शेवटला खूप आम्हाला, कारण की आमचं पेट्रोल चोरीला गेलं. मजा आली ओव्हरऑल. अशा गोष्टी होत राहतात. चहा पिऊन आमची ही ट्रिप संपवते कळंबोलीला. थँक्यू सो मच पर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल. नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला नक्की क्लिक करा.